रामकृष्ण हरी. कशी यूट्यूब फॅमिली? मस्तच असणार. मी पण मस्तच बरं का. तर सध्या तर थंडीचं प्रमाण खूप वाढलं आहे. इतकी थंडी वाजते ना, 5 वाजेपासूनच थंडी वाजायला सुरुवात झाली. सध्या म्हणजे हवामानच सगळं बदललं आहे. तरी पण आपण घरात आहे. आपल्याला घरात एवढी थंडी वाजते. हे काही लोक तर उघड्यावर असते. म्हणजे पोटं भरण्यासाठी तर उघड्यावरच जावं लागतं लोकांना. भरपूर लोक असे उघड्यावर फिरतात पोट भरण्यासाठी. तर बघा ते शनिवारी मला वाटतं 4 तारखेला नाही 3 तारखेला शनिवारी इतकं मोठं म्हणजे पोट भरण्यासाठी गेलेले होते बघा ते नवरा बायको ऊसतोडीवाले. तर कसं त्यांच्यावर वेळ आला आहे. वेळ म्हणजे चांगलाच मोठा काळ आणि वेळा घातला त्यांच्यावर. म्हणजे पोटासाठी गेलेला माणूस एका क्षणात त्याचं नव्हतं झालं. चांगलं बसलेलं होता तिथं, जेवण करीत होता. जेवता जेवता देवाला कशी त्याची एवढी दया किंवा आली. त्याचं कसं तेवढं विघ्न टाळलं नाही देवाने. जेवता जेवता त्याच्यावर ट्रॉली पालथी पडली. म्हणजे माणसाचा क्षणाचा भरोसा नाही. तेव्हा आपण तर एकदम सुख निवाऱ्याला आहे, एकदम याच्यात तरी आपल्याला थंडी वाजते. आणि जे लोक असे पोट भरायला गेलेले आहेत त्यांना बिचाऱ्यांना किती ऊन वारा सगळं सहन करावं लागतं. आज ते जो ट्रॉली खाली उसाच्या ट्रॉली खाली दाबला तो ऊसतोड, तर किती मोठं त्याचं वालं हे गेलं. म्हणजे आज 3 लेकरं त्याच्याजवळ घरी वाऱ्यावर सोडून आलेला. 3 लेकरांना आज जाताना ते लेकरं किती मागं लागले असतील. आई पप्पा म्हणत असतील, बाबा म्हणत असतील का तुम्ही आम्हाला सोडून चालले. तर ते व्हिडिओ बघितला तर ती मुलगी म्हणती पप्पा बाबा तुम्ही जाऊ नका, आई तू जाऊ नको. म्हणजे ती मुलगी अशी त्यांच्या रावण्या करते, तुम्ही जाऊ नका, तुम्ही जाऊ नका. आज पण त्या पोटाच्या खळगीसाठी त्यांना जावं लागलं ना. किती मोठं म्हणजे त्यांचं आज आयुष्यातून उठून गेला तो माणूस. ती बाईचं किती आता हे वाऱ्यावर. आज काहीच तिचं वय पण काहीच नाही. 3 लेकरं मागं. इतकी भारी म्हणजे देवाला सुद्धा तिची थोडीशी सुद्धा देवदया नाही आली. कसं बिचारायचं आयुष्य तेवढंच होतं असं समजायचं. आता आपण जेवण करता करता गेला. आई म्हणला असेल, बाई म्हणला असेल, काय म्हणला असेल तो त्याच्या आत्म्याला माहिती. कोणाला ऐकायला नाही आलं. ती तर रील बनवत होती ते तिचे ती व्हिडिओ बघा. रील बनवता बनवता तिने किरंकाळी मारली. बब केलं तिने. त्यावेळेस समक्ष तिने डोळ्यांनी पाहिलं का आपला नवरा ट्रॉली खाली दाबतोय म्हणून. काय तिचा आत्मा म्हणला असेल हो. तिच्या डोळ्यांनी बघितलं तिने. तिचा नवरा जेवण करत होता, ती व्हिडिओ काढत होती, रील बनवत होती आणि तिच्या डोळ्याच्या समोर ट्रॉली त्या नवऱ्याच्या अंगावर आली. काय आत्मा म्हणला असेल, तिचा आत्मा काय म्हणला असेल आणि त्याचा आत्मा तर काय म्हणला असेल ते त्यालाच माहिती. कोणाला ऐकायला पण गेलं नसेल. तर बघा आज त्याचे 3 लेकरं म्हणजे उघडे पडले. आणि ऊसतोडीला जायचे ते. आता ती एकटी बाई कुठं ऊसतोडीला जाणार, कोणाच्या भरोश्यावर जाणार, असं आहे ना. तर देवाने बी संकट आणावं पण एवढं तरी नाही आणावं. काही हातपाय मोडता, काही तुटतं टाकतं तर काही कवत नाही. 4-2 वर्षांनी नीट झाला असता, त्याच्या लेकरा बाळांमागं उभं राहिला असता. आज किती म्हणजे त्या पोरीचं काहीसुद्धा वय नाही आहे आणि आज तिच्यावर केवढी जबाबदारी आली बघा. म्हणजे माणसाचा घडीचा भरोसा राहत नाही, कुठं काय होईल त्याचा पत्ता लागत नाही. आणि आपल्याला घरात थंडी वाजती, घरात आपण स्वेटर घालून बसतो. तर असं काही आहे. खूप वाईट वाटतं त्यांचे व्हिडिओ बघून. इतकं वाईट वाटतं, इतकं म्हणजे रडायला येतं. काही ठिकाणी काय बापासाठी किती वेदना. म्हणजे ती मुलगी म्हणती पैसा पाण्याची आम्हाला लालूच नका दाखवू हो. आमचे पप्पा आम्हाला भेटणार नाही आता. ती मुलगी इतकी रडती, चांगल्या शहाण्या बाईवानी रडती. ती मुलगी म्हणती माझे पप्पा आम्हाला भेटणार नाही, पैशाला काय करता तुम्ही. आमचे पप्पा आता आमच्या संग बोलणार नाही, आमच्या पप्पाची माया आम्हाला कोण देईल. 10 ते 12 वर्षाची मुलगी पण इतकी भारी बोलती, इतकी भारी रडती. म्हणजे इतकं ती आपाप माणसाचं हृदय फाटल, आपाप आपल्या डोळ्यातून पाणी पडतं. अशी रडती ती मुलगी. म्हणून रडती बापाच्या विषयी, इतकी रडती.
पैसे नका म्हणते आम्हाला, आमचे पप्पा पाहिजे आम्हाला. इतकी एवढीशी मुलगी म्हणजे किती आज त्या मुलीचं केवढं छत्र हरवलं. बापाचं बाप पाहिजे. तर खूप वाईट वाटतं हो. बघा तुम्ही तो व्हिडिओ, खूप वाईट वाटतं. कसं तरी वाटतं. इतकं म्हणजे डायरेक्ट रडायला येतं माणसाला त्या मुलीकडं बघून. खूप म्हणजे मुलीच्या वेदना त्या एक आईच जाणो. खूप रडते, खूप रडते. परत अजून एक तिकडं काय विलक्षणवरून काय झालं तिकडं ते काय माहिती. तिकडं पण एक माणूस मारून टाकला हो लोकांनी. कोणी मारला काय त्याची त्यालाच माहिती आता. त्याची पण मुलगी खूप रडते. त्याची मुलगी म्हणते आम्हाला काहीच नाही पाहिजे, आमचे पप्पा पाहिजे. त्याची मुलगी डायरेक्ट अशी पाय धरती, लोकांचे हात धरती. एवढीशी मुलगी, ती तर एकदम छोटी मुलगी आहे. ती पण डायरेक्ट म्हणते माझे पप्पा पाहिजे, मला द्यावं, माझे पप्पा आणून द्यावं. एवढीशी मुलगी इतकं रडती, इतकी रडती. डायरेक्ट त्या एकाचे पाय धरत होती, हात धरत होती का आमचे पप्पा आणून द्या, आमचे पप्पा पाहिजे आम्हाला, आमचे पप्पा पाहिजे आम्हाला. तर एक मुलगीच जाणो आईबापाची किंमत. मुलगा कधीही जाणू शकत नाही, मुलगीच जाणो. खरंच मुलगी जाणते. मुलीलाच इतकी जेवढी आईबापाची मुलीला जेवढी किंमत असते तेवढी मुलाला नसते हो. खरंच नसते. मुलगी पाहिजे. खूप खूप म्हणजे खूप त्या मुलीचे, दोन्ही मुलींचे तर पाहून मला तर इतकं रडायला येतं का असं वाटतं काय खरंच देव पण काय असं परीक्षा पाहतो. खूप वाईट वाटतं. बघा तुम्ही पण बघा तो व्हिडिओ, कसं वाटतोय तुम्हाला. अशी वेळ कोणावर येऊ नये. एक वेळेला खायला नसलं तर चालेल, पण अशी वेळ कोणावरच येऊ नये, कोणावरच येऊ नये. आईबापांनी जसं जन्म दिलेला राहतो ना, तशी त्यांनी ती सावली, त्यांचे लहानचे मोठे होईपर्यंत ती सावली कधीच खंडायला नाही पाहिजे त्यांची. खरंच. रामकृष्ण हरी.